तर बघू शकताय आता मी मस्त अशी मॅगी बनवल्या आणि आता बघा मॅगी वाव हा कसलं वाफा निघाला बघा. मग म्हणलं आता काहीतरी भूक लागल्यावर खावं. थांबा जरासं मोबाईल ठेवायचं कुठं हा प्रश्न असते माझा. आता इथं मस्तपैकी ठेवूया, खात खात बोलता येईल मला. तर कसलं गरम आहे, थंड होऊ दे जरा. मला मॅगी खूप आवडत्या. असं कुठं लिहिलंय का लहान मुलांनीच मॅगी खावी, मोठ्यांनी पण खाल्ली तर चालते ना? खरं सांगा, मला लय आवडत्या. आणि नंतर मी आता खिचडी बनवणार आहे भावासाठी. लसूण चुरून ठेवते, सगळा पसारा भरून ठेवलाय बघा. आता मला इथनं परत, सध्या मी पुण्यात आहे ना, पुण्यातनं परत मी आता जाणार आहे सांगलीला. सांगली माझं गाव आहे. पुण्यात मी कामासाठी राहिले होते बघा. एकटं असलं ना, काही करायची खायचं हे होत नाही बघा. असं सगळं खराब होतंय. आणि जास्त माळवं पण घेऊन ठेवत नाही. कांदे मिरच्या आणि कांदा वेगळं ठेवायचं. कालच घेतलं कांदा. मिरच्या पण घातल्या. सगळ्यांना आवडते. एकटा आयुष्य लय मस्त आहे ना. एकटा आयुष्य मस्त नाही, घर खायला उठतं एकटं असलं की. म्हणून मी व्हिडिओ बनवते. तर काय लोक ना प्रश्न पडतोय ही काय खूप लोक माझे व्हिडिओ बघत नाहीत. मग काय मी त्यांच्या घरला भांडायला जाते का? नाही ना. मग तुम्ही पण बघू नका जर आवडत नसेल तर. आणि उगाच कमेंटमध्ये विचारू नका का बनवताय म्हणजे आता काय सांगायचं तुम्हाला. सारखं सांगायचं होय मी एकटी राहते आणि मला करमत नाही आणि मग असं होतंय, मग तसं होतंय, मग एकटी असली की मी रडत बसते, मला मग असं वाटतंय की काय सांगायचं. आज खरं सांगते, आज महादेवाचा वार आहे, खोटं सांगत नाही. एकटं आयुष्य सोपं नाही. पण कुणी असं प्रत्येकाला वाटतं हिचं आयुष्य चांगलं आहे, असं कधीच होत नसते. प्रत्येकाला दुरून डोंगर साजरे म्हणतात का नाही, तशातला प्रकार आहे हा. दुरून डोंगर सगळ्यांना साजरे दिसतात, पण त्या डोंगरावर गेल्यावर कळते काय आहे ते. आता ती भाऊ न्यायला येतो म्हणा लागलाय. खरं काय झालंय, मला रूम मिळाल्याशिवाय मी इथनं जायना झालोय. रूम नसली तर मग ते घरात नेऊन ठेवते. ते भाऊजाचं माझं पटत नाही. एक तर आहे ते घरात राहिलं की मग त्यांचं हे करण्यापेक्षा आहे का नाही, आपण बाहेर राहिलेलंच बरं असं वाटतंय. त्यांचं चाललंय, व्यवस्थित आहे. म्हणजे आपल्यामुळं कुणाला त्रास नको असं माझं तरी मत असते बघा. तुमचं काय मत आहे? असं बरोबर आहे ना? आपल्यामुळं कुणाला त्रास नको. एकटं आयुष्य देवानं समजा मला शिक्षा दिली असली कुठल्या तरी ह्याची, तर गोड मानून ते स्वीकारायला पाहिजे. आणि ह्या वर्षी तर मी गेल्या वर्षी एवढं रामायण वाचत होते, पूर्ण श्रावण महिन्यात रामायण वाचत होते. कांदा लसूण कधी खाल्लं नाही, काय केलं नाही. पण ह्या वर्षी मी काहीही पाळलं नाही. कारण जसं म्हणजे परिस्थिती आहे तसं राहायला लागणार. गेल्या वर्षी देवानं मला व्यवस्थित त्यामुळं काय ते तिथलं सगळं हे करत होते, चालीरीती वगैरे. आता मी इकडं आहे तर इकडं पण करायला काय हरकत नव्हती. पण माझं का ऑपरेशन झाल्यापासून गोळ्या वगैरे चालू आहेत मला,
गोळ्यानं खाल्ल्या नसल्या की मग लय हे होते. आणि आता इथं महादेवाचं मंदिर पण जवळ नाही, जवळ असेल पण मी जात नाही कुठं बाहेर. इथनं बाहेर जायचं म्हणजे रिक्षाचा खर्च, खूप अडचण आहे. त्या मस्त झाल्या मॅगी, या सगळे खायला मस्त मस्त झाल्या. मला वाटलं मीठ कमी आहे काय, मस्त झाल्या. काय करायला लागल्यात कामं काय कळना बिल्डिंगमध्ये. केवढा आवाज, सकाळ संध्याकाळ आवाज आहे, रात्री तेवढं नसतोय बघा झोपाच्या वेळेस. व्हिडिओ बनवायचं म्हणजे अवघडच झाले, सारखं यांचा आवाजच ऐकायचा. हॅलो, मला यातलं पाणी लय आवडते. सूप मस्त. तर अशा प्रकारे मस्त असं मॅगी खाऊन झालेलं आहे. आता जरा तयारी करूया आपण. खिचडी बनवणार आहे मी, दाल खिचडी. मग तयारी करते आता दाल खिचडी बनवायची. तर आत्ता नवीन नवीन ऑपरेशन झाले म्हणून एवढं हे नाही, तर मी लहानपणापासून कधीच हे केलं नाही, कुठल्याच गोष्टीला डगमगले नाही. ऑपरेशन माझी पायाची तर केवढी झाली ती बघा. हे घातल्याशिवाय मला बसायला येत नाही, तुम्हाला दाखवते थांबा. ही पाय, चांगला पाय आहे त्याला जखम झालेली, आणि हा पाय आहे त्याला बघा, ही प्लॅस्टिकचा आहे, सगळं प्लॅस्टिकचा पाय आहे बघा, बघू शकताय. मग ते जयपूर फूट वापरायला का नाही, काय काय लोकांना खूप म्हणजे अवघड असते ते, हे होत नाही ना. इथनं बेल्ट असतंय, कसं वापरायचं काय, कुणाला जर माहिती हवी असेल तर तुम्हाला, म्हणून मी सगळ्यांना प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते. जर माहिती हवी असेल तर मला विचारा, मी सांगते. आणि हँडिकॅप लोकांसाठी काय काय फॅसिलिटी आहेत, काय करायला लागतंय ते पण माहीत पाहिजे असलं तर ते सांगा. याच्यासाठी मी तुम्हाला म्हणजे सांगते. लोकांना काय वाटतंय ही आपलं दुःख सांगा लागल्या, दुःख काय सगळ्यांना हो, त्याच्यापासून कोणच कमी जास्त प्रमाणात सगळ्यांना हे आहेच, कुणाला चुकलं नाही. मग ते काय दुःख करत बसायचं आहे त्याचं. आता काल मी एक व्हिडिओ शेअर केलेला फेसबुकला आहे बघा माझा व्हिडिओ. तर म्हणजे त्याला दोन्ही हात नाहीत, कसं काय, तर मग तो काय असं रडत बसलाय का, नाही काय तर करून करणारच की. आम्हाला पण माहिती आहे की काय तर करायला लागते. माझे 2 हात तर आहेत, हात असून आता हाताचं पण ऑपरेशन झालं ह्या. मग डावा पाय पण तसा आहे, डावा हात पण आता आधू झाला. म्हणून काय जगायचं कोण सोडल, आणि मरण येत नाही तोपर्यंत म्हणजे काय आत्महत्या करून तर चालेल, सांगा बरं, चालेल का, नाही. त्यामुळं जे आहे ते स्वीकारायला पाहिजे, नाही पर्याय नाही, कुणाकडेच नसते पर्याय. मला लसूण सोलणं लय अवघड जाते देवा, लसूण कसं सोलायचं, लवकर सोलता सोलत नाही लसूण. डबं देत होते त्यावेळी लई गडबड व्हायची, काय सांगायचं तुम्हाला, सारखं काम काम काम, भाज्या निवडा, हे करा ते करा. आता कसं एकटाय काय पण करून खाल्लं तर चालतंय, भाज्या निवडायचं आणायचं ताप नाही ना, निवांत बसून मला असलं आहे. मोठा मोठा आहे, वल्ला आहे, तो सोलता सोलत नाही. मग तर इथनं गेल्यानंतर माझे नवीन घरात व्हिडिओ असतील, रूम कुठली मिळत्या कसली मिळत्या काय टेन्शनच सगळं.
कधी पुणा, कधी सांगली, कधी UP, कुठं कुठं फिरायला लागते बघा. काय करायचं. 10 मिनिटाचा व्हिडिओ झाला. आता ह्याच्या पुढं काय म्हणजे लय वेळ झाला का नाही, कोण बघत नाही तो व्हिडिओ, असं होतं या. म्हणजे लय असं वेळाचा जर व्हिडिओ केला का नाही, मग पुढं मी किती पण चांगलं माझी स्टोरी सांगितली, काय पण सांगितलं तर लोक ते हे करून टाकतात, ती स्क्रोल करत जाते ती ना, त्यामुळं अरे व्हिडिओमुळं माझं हे का नाही वेळ चांगला जातोय. तुमच्याबरोबर बोलण्यात असलं का नाही, मग माझं म्हणजे मी कुठले विचार येत नाहीत डोक्यात, हा विचार करून मी व्हिडिओ बनवते काय. मग त्यातनं तुम्ही काय सांगणार आहे, त्यातनं तुम्हाला काय मिळतंय? काही मिळत नाही, मला काही मिळत नाही. आणि मिळायसाठी तुम्ही जर व्हिडिओ बघितलं, लाईक केलं तर मिळेल ना. तुम्ही लोक बघतच नाही, कशाला मिळेल काय. मग तरीसुद्धा मी का करते म्हणतील आता एखादे. अहो तरीसुद्धा करते, माझ्या ह्याच्यासाठी करते मी. आपलं काय म्हणतात ते वेळ जात नाही म्हणून करते. काय तर वेळ जायचं साधन आहे माझ्याकडं, मोबाईल आहे म्हटल्यावर काय तर करणार ना. बोलून बोलून माणसासंग किती बोलणार मी फोनवर. बोलून बोलून डोकं दुखतंय. काय सांगायचं तुम्हाला. सारखं तेच 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 सगळ्यांना सांगत बसायचं काय काम आहे. त्यापेक्षा आपलं व्हिडिओ बनवायचं, काहीतरी झालेल्या गोष्टी आपल्या सांगायच्या, त्यातनं तुम्हाला एखादं चांगलं काहीतरी मिळेल. आता दवाखान्यात एखाद्याला काय माहिती पाहिजे असली, काय पाहिजे असलं तर मिळेलच ना. ह्या हिशोबानं मी तुम्हाला सांगत असते. त्याचा काहीतरी उगाच वेगळा अर्थ काढून कमेंटमध्ये विचारत बसू नका मला, नाहीतर काय. आता ताईने एका विचारलं तेव्हापासून माझ्या डोक्यात तेच प्रश्न बसलाय. कारण कसं होतंय, असं काय हे नाही ना मला की मी कशासाठी बनवते. एक छंद असतोय. जरा आता समजा माझे व्हिडिओ कुणीतरी बघितले तर मग वाटतंय ना बाबा आपले व्हिडिओ आता बघतात लोक, असं चांगलं वाटतंय. लोक पण बघा लागल्यावर मग लाईक नाहीत केलं तरी पण होतंय दुःख. तर काय आता मनात असलं तर लाईक करतील, नाहीतर नाही करतील ना, बरोबर आहे की नाही. मग खरं व्हिडिओ हा बनवायचं छंद लागतो या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता बघा बाहेर काळं कुत्रं नाही, कोण नाही, कुणासंग गप्पा मारत बसायच्या. आणि बायकांच्या बरोबर बसून बसून गप्पा मारत बसलं की बायका माहिती आहे का, इथं ऐकायचं तिथं जाऊन सांगायचं, तिथं ऐकायचं तिथं जाऊन सांगायचं. ती अशी आहे बाई, तिने नवरा सोडला बाई, तिनं दुसरं लग्न केलं बाई, आणि असं झालं बाई, तसं झालं बाई. ह्याच्याशिवाय दुसरं काही नाहीच. म्हणून मी जास्त जात नाही कुठं बोलायला. चला लाईक करा, कमेंट करा. आता मला हे सगळं आवरून मस्त एका ताटात ठेवते, सगळं व्यवस्थित करून आणि मग फोडणी देते. बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर जरूर करा. आणि तुमच्या म्हणजे ताईला जरा सपोर्ट करायची इच्छा असेल तर माझं मोनोटाईज होईल ID, त्यामुळं तुम्ही प्रयत्न करा. तुम्ही बघितला तर मला फायदा मिळेल. चला भेटूया नव्या व्हिडिओमध्ये.